बोंडारवाडी धरण प्रकल्पाबाबत जलसंपदा विभागाने अद्याप ठोस निर्णय न घेतल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देश दिल्यानंतरही ट्रायल पीट संदर्भात कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप करत श्रमिक मुक्ती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भारत पाटणकर यांनी जलसंपदा विभागावर वेळकाढूपणाचा ठपका ठेवला आहे। या पार्श्वभूमीवर मेढा व केळघर परिसरातील 54 गावांतील नागरिक, शेतकरी व महिला येत्या 22 एप्रिल रोजी सातारा येथील जलसंपदा विभागाच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे। ट्रायल पीटचा निर्णय होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले। नांदगणे केळघर येथील श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालयात श्रमिक मुक्ती दल व बोंडारवाडी धरण कृती समिती यांच्या वतीने आयोजित मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी माजी आमदार सदाशिव भाऊ सपकाळ, सेवानिवृत्त पोलीस उपायुक्त राजेंद्र मोकाशी, जिल्हा परिषद सदस्या कविता उंबळे, पंचायत समिती सदस्य आतिश कदम, शिवसेना पदाधिकारी एकनाथ उंबळे, अंकुश कदम यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। डॉक्टर पाटणकर म्हणाले, मोठ्या उद्योगपतींच्या प्रकल्पांसाठी शासन तत्परतेने निर्णय घेते, मात्र सामान्य शेतकऱ्यांच्या पाण्याच्या प्रश्नावर प्रशासन उदासीन आहे। गेल्या 15 वर्षांपासून बोंडारवाडी धरणाची साधी ट्रायल पीटही करण्यात आलेली नाही, ही दुर्दैवी बाब आहे। मेळाव्याच्या प्रास्ताविकात आदिनाथ उंबळे यांनी सांगितले की पाण्याअभावी 54 गावांतील युवकांचे स्थलांतर वाढले असून शेती व पशुधनावर परिणाम झाला आहे। गावे ओस पडत असून शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत। धरण प्रकल्प पूर्ण झाल्यास या भागाच्या विकासाला चालना मिळेल, असे त्यांनी नमूद केले। आधी पुनर्वसन मग धरण ही भूमिका कायम ठेवत प्रकल्पग्रस्तांचे योग्य पुनर्वसन झाल्यानंतरच पुढील कामे व्हावीत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली। ट्रायल पीट म्हणजे धरण पूर्ण होणे नव्हे, त्यामुळे त्यास कुणीही विरोध करू नये, असे आवाहनही करण्यात आले। यावेळी उपस्थित मान्यवरांनीही आपल्या मनोगतातून धरण प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावण्याची मागणी केली। आयुष्य म्हणजे त्यांचं सगळं चालून जात आहे तिथं। अशी कुठला माणूस असा आहे की आम्ही आमच्या मताने या गावातनं जातो असं कोण म्हणेल का? मग कुठल्या तरी नेत्यानं आतापर्यंत एका तरी मंत्र्यानं तिथं जाऊन हाताखालची तळागाळातली लोक घेऊन चला आणि त्या गावात मिटिंग ठेवून त्या 3 गावची लोक बोलवू आणि तुमचं पुनर्वसन आम्ही करून देतो, त्याशिवाय आम्ही धरणाला हात लावणार नाही, असं कधीतरी घडलंय का? नुसत्याच बाहेरनं मिटिंगा चालल्यात आहे, नुसत्याच बाहेरनं बसणं चालल्यात आहे, असं कसं होऊ शकतं? हे मग दरवेळेने इलेक्शन चालू झालं की म्हणायचं हा बोंडारवाडी धरण आता आम्ही बांधणार, बोंडारवाडी धरण बांधणार। इलेक्शन संपलं, मग निवडून आलं की झालं, तुम्ही मला चिकलफेक करायची नाही, मान्य आहे, आपल्याला तुम्ही सगळी सारखे लोक मान्य आहे, पण तुम्हीच म्हणता की आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे, आम्ही शिवाजी महाराजांचे वंशज आहे। मग तुम्हाला म्हणायला कसं शरम वाटत नाही? शिवाजी महाराजांनी लढाया केल्या, कशासाठी केल्या? जनतेला सत्ता मिळवून देण्यासाठी केल्या। आता तुम्ही लढाया खेळताय त्या कशासाठी खेळताय? स्वतःला सत्ता मिळवण्यासाठी लढाया खेळताय। तुम्ही करायचं बघतच नाही। आता जे आंदोलन करायचंय ते नक्की काय करायचंय, कुठपर्यंत जायचंय, उपोषण करायचंय का मंत्रालयापर्यंत जायचंय? स्वतःच्या खर्चीनं गेलं पाहिजे, सर्वांनी लक्षात ठेवा। आणि त्या 3 गावचं पुनर्वसन झाल्याशिवाय धरणाला हात लागणार नाही। आमच्या स्वतःच्या मुली त्या गावात दिलेल्या येतात किंवा त्यांच्या मुली आम्ही केलेल्या येतात, तरी सुद्धा आम्ही भीती मानत नाही की 54 गावचं जर भलं होणार असेल तर आम्हाला त्याचा लाभ मिळेल किंवा आम्हाला पुण्य मिळेल, एवढं लक्षात ठेवा। आणि नुसतं घोषणा देऊ नका, लवकरात लवकर सुरुवात करा, तर त्याचा उपयोग होईल। एवढं बोलून मी संपदे बरंच बोलायचं होतं, पण वेळ नाही। सर्वांनी याचा विचार घ्यावा। तर माझ्या गावात 300 घरं आहेत, 300 घरापैकी बरीचशी मंडळी मुंबईला आहे। तर जितकी केल्याने होते आधी केलेच पाहिजे, तेव्हा असणाऱ्या इथं लोकांनी या कामाला आलंच पाहिजे। आणि तुम्ही म्हणाल तिथं आम्ही जितकी लोक आणण्याचा प्रयत्न करू तितकी येणारच आहेत। केल्याने होते आधी केलेच पाहिजे। पाणी प्रत्येकाला पाहिजे आणि पाण्यावरती आपलं जीवन आहे, याच्यासाठी सर्वांनी, आमचंच गाव नाही प्रत्येक गावांनी या गोष्टीसाठी पूर्ण पाठिंबा द्यावा। आणि जिथं काय उपोषण असेल, बाय म्हणल्या कुठं जिथं असेल मंत्रालयात असेल तर आपल्या खर्चीने त्याला जाण्याची तयारी करावी, एवढं तर्फे बोलतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सरपंच स्वतःने बोलतोय। आमच्या गावची लोकसंख्या 200 आहे। 200 पैकी 100 लोकसंख्या आम्ही उद्या कुठेही जरी आंदोलन असलं तर तिथपर्यंत आणण्याची आम्ही पूर्ण
असं असू दे ताकद ठेवू आणि कुठल्याही आंदोलनाला आम्ही पूर्णपणे पाठिंबा देऊ असं मी आश्वासन देतो. आणि मधल्या काळामध्ये पाटण गायकर साहेबांना सांगतो की आपल्या ज्या मोहाट आणि करंजे इथून खाली पाणी मिळणार नाही ह्या गावांना वगळायचा जो विषय होता तो तसं काय न होता चोपण पूर्ण गावांना पाणी मिळालं पाहिजे अशी माझी विनंती आहे आणि मी थांबतो. धरणासाठी गेल्या 18 वर्ष आपण मोकाशे साहेबांच्या आदेशाने वेळोवेळी वेळ काढून येत आहे. आज धरणासाठी डॉक्टर भारत पाटणकर साहेब यांनी गेल्या 5 ते 7 वर्षापासून चांगल्या पद्धतीनं प्रयत्न करून आपल्याला धरण बांधून मिळेल अशी आशा आपल्यात निर्माण केली. त्याबद्दल मी डॉक्टर साहेबांचं अभिनंदन करतो. माझे गाव गोंदेमाळ या ठिकाणी 160 लोक आहेत, तरी मी 100 लोक आणायचा प्रयत्न करन आणि मोर्चासाठी 1 दिवसाचा जेवणाचा आणि पाण्याचा खर्च करन एवढं बोलून मी थांबतो. प्रश्न हा तर बाजूलाच सोडा, पण आहे ते लाभक्षेत्र कमी होण्याच्या पद्धतीनं आजची पावलं पडतायत. म्हणजे दुष्काळ निर्माण करणारी पावलं पडतायत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे हा काळ सोपा नाही. हा लढा जो आहे हा धोरणाचा लढा आहे. हा लढा साधा सुद्धा मला पाणी द्या असा लढा नाही आता राहिला. म्हणजे यामध्ये 2 पर्याय आहेत. अदानी, अंबानी, किर्लोस्कर, टाटा वगैरे 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 यांच्या ताब्यामध्ये हे पाणी जाणार की आम्हाला मिळणार. यांच्या ताब्यामध्ये लाभ क्षेत्रातलं पाणी कमी होणार त्यांना पाणी दिल्यामुळं का ते आम्हाला दिलं जाणार आणि त्यांना काय तोपर्यंत देणार नाही. तेव्हा हा लढा तसा सोपा समजू नका. हा लढा पूर्वीपेक्षा जास्त अवघड बनलेला आहे आणि त्या दृष्टीनं तयारी आपल्याला केली पाहिजे. खरं म्हणजे जे लोक म्हणतात तिथे येत आहेत, अडवत आहेत टेस्टिंगला, मी मागेही उदाहरण दिलेलं आहे. उरमोडी धरणाच्या मी जसं पाण्याच्या चळवळीत आहे तसं उरमोडी धरणाच्या चळवळीत आहे. धरणग्रस्तांचं पुनर्वसन झालं तिथं त्यांच्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे. दुष्काळी भागातल्या शेतीला पाणी मिळालं पाहिजे. आटपाडी तालुक्याचं उदाहरण मग सांगितलं. तसेच अजून 3 तालुक्यात तसेच करायचं झालेले आहेत. अजून 105 गावं डोंगरावरची कराड आणि पाटण नाही. शिराळा तालुक्यात आता तिथं बंद पाणी देण्याचा आपल्याला लढा यशस्वी झालेला आहे. याच्या एका बाजूला चालू असताना हे पाणी तिकडे मिळालेलं असताना त्यातली कपात करून उलट चक्र फिरवण्याच्या पद्धतीनं जर जाणार असेल तर आपल्याला पूर्वी जेवढे आपण रागावलेले होतो त्याच्यापेक्षा जास्त रागवायला पाहिजे. जास्त तयारीनं लढा करावा लागणार. तर ह्या सगळ्या प्रकल्पांच्या मध्ये हजारो कुटुंब बुडालेली आहेत. उरमोडीमध्ये साधारणपणे 4,500 कुटुंब बुडाली. कोयनेमध्ये 9,500 कुटुंब बुडाली. त्यावेळची एकत्र कुटुंब म्हणजे सगळे आजोबाने पंजोबा सुद्धा जिवंत होता ते एक कुटुंब नाही. 3 तालुक्यातली जवळजवळ 1.5 लाख लोकसंख्या बुडाली. अजून त्यांना नाही, अजून त्यांना काही मिळालं नाही. हे एका बाजूला. आणि इकडे कोयनेचं पाणी खाली दिलंय का ते खाली दिलेल्यासाठी लढा करायची दुसऱ्या बाजूला. म्हणजे यांना पुढवून जे पाणी निर्माण केलं ते तिकडे आपण म्हणतो की या शेतकऱ्याला तरी द्यावा बाबा, तिथं पाणी द्यायचं नाही आणि ह्यांना पण पुनर्वसन करायचं नाही. अशा दोन्हीचा मध्ये आपण अडकले आहोत. मग मी असं म्हणणार की 3,500 कुटुंब उभी राहिली आणि म्हणली की आम्ही आता तुम्हाला उरमोडी धरण होऊ देत नाही. उरमोडी धरण जवळजवळ 12 वर्ष उधळ मारून दिलेली नव्हती. आधी पुनर्वसन मग धरण हे तत्व त्यानंतर तयार झालेला आहे. त्यानंतर तयार झालेला आहे. तुम्ही मोर्चांच्या वेळेला
त्यावेळेला तुम्ही आणखी यंग होता, तुम्ही अनेक मोर्चांच्यामध्ये आलेला, तेव्हा या सगळ्या काळामध्ये मग ते पुढे त्यांचं काय नाही, अजूनही त्यांचं पुनर्वसन बाकी आहे. तर इथं किती कुटुंब मोडणार? एवढ्या कुटुंबासाठी हजारो कुटुंबांचा उद्ध्वस्त संसार व्हायचा, हजारो कुटुंबांची पोरं मुंबईला तिथं जाणार आणि आता पुन्हा मुंबईहून परत यायला लागली अशी माझी माहिती आहे. आता पुन्हा उलटा प्रवास सुरू झालाय गेल्या काही महिन्यामध्ये, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्याला हा लढा यश मिळाल्याशिवाय परत घरला यायचं नाही. असा केला तर जिंकू शकणार आहे. तू मारण्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो, असं नाटक नाही तर चालू राहील. हो, तसं असं चालू राहील ना, म्हणजे मग हे अडवतायत त्याला समजावून देऊ, हे अडवतायत त्याला समजावून देऊ, मग ही माणसं उपाशी मिळते चालतील असं आहे. मग त्यांची गॅरंटी देतो ना आम्ही. अगदी त्यांना पटत नसेल तर आम्ही वर्गणी घालतो मुंबईला, विकत घेऊन जमीन देतो त्यांना म्हणून आपण त्यांना. मग नाही म्हणले तर काय करायचं? मग नाही म्हणले तर यांचा उपाय काय आहे तो जर सांगितला तर मग काय करायचं? तेव्हा असं होत नसतं. शासन कुठं थांबत नाही. थांबत असतं तर आज 50 प्रकल्प अदानीचे आणि तसल्या तऱ्हेच्या 10-5 कंपन्यांची हे येत आहेत आणि जनतेचं पाणी वापरून स्वतःचं भांडवल, खाजगी भांडवल वाढवत आहेत. तिथं तुम्हाला माणसं दिसत नाही, तिथं कोणाचा विरोध दिसत नाही, तिथं काय काय लाटे मारून तुम्ही पोलीस वापरताय. त्यामुळे हे जे निमित्त आहे हे मला वाटतंय की हे निमित्त आपण त्याच्याकडं फार त्याचं काय झालं, फार आपण त्याला भरपूरच आपण त्याला वेळ दिला. आणखी त्यांचं पुनर्वसनाची गॅरंटी सगळं बरं एवढं सगळं होऊन मधल्या काळामध्ये जमिनी काढायचं ठरलं. इकडच्या सुद्धा इकडच्या वरच्या जमिनी कमी धरणाच्या खर्च वरूनच्या काही केलं काय? अधिकाऱ्यांनी येऊन सांगितलं काय? इथं काही झालं नाही. म्हणजे मग आमचं म्हणणं असं आहे की जी माणसं इथे विरोध करतात म्हणून सांगतायत त्यांचा विरोध नसून इरिगेशन खात्याचा धडा विरोध असला पाहिजे इथल्या लोकांना. कलेक्टरांची ऑर्डर असून जर तुम्ही करत नसाल आणि प्रत्येक वेळेला सांगता तुम्ही आम्हाला की आम्ही गेलो होतो ना, मग तुम्हाला काय मारलं? काय झालं? काही झालं नाही. म्हणजे आमच्या मागं लागले, आम्हाला बघा इथं दगड लागला, असं काय झालंय का? काय तुम्हाला ऐकवत आहे का? म्हणजे काय तुम्हाला आढळलं, म्हणजे काय केलं हे कारण सांगताय. त्यामुळे यावेळचा आपला जो बेमुदत आंदोलनाचा मुद्दा आहे तो यासाठी आहे की असा मोर्चा काढण्याचे आणखीन आश्वासन देणार आहे. 15 दिवसात ते बरोबर आम्ही करून टाकू. नाही, 15 दिवसात करा, मग घरला जातो. 15 दिवसात थांबतो की आम्ही काय घरात जेवायचं इथं जेवायचं. म्हणजे हे सगळा अनुभव घेतल्यानंतर अहो ते ट्रायल पीठ तुम्ही वापरताय ते शब्द चुकीचा नाही. ते बोर आहे खाली, पीठ म्हणजे खंडा आहे. पीठचा अर्थ खंडा. वरच्या बाजूचे टेस्ट करायचे असते. हे खाली बोर मारून पायासाठी जे खडक आहेत ते योग्य आहेत का बघायचं असा मुद्दा आहे. त्यामुळं त्यांच्या जमिनीला काय होणार नाही. त्याच्यामध्ये किती एवढं असं भोग पाडलेलं असेल काय नाही, कुणाला काय होणार आहे. किंवा त्यांना जर आपण त्या सभेत सुद्धा म्हणालो की तुम्हाला जर तसंच पाहिजे असेल तर आम्ही असं म्हणतो की बाबा तुमचं पुनर्वसन 100% झाल्यानंतरच पाणी साठवावं, नंतरच काय धरणाच्या कामाला पुढचं सुरुवात करा. पण ट्रायल पीठ म्हणताय तुम्ही जे म्हणजे ते बोर टेस्ट जे आहे ती बोर टेस्ट आणू नका. बोर टेस्ट आणल्यामुळे काय झालंय, नाशिकला ते तो रिपोर्ट जात नाही तोपर्यंत नाशिकचं डिझाईन फायनल होत नाही, तोपर्यंत मंत्रालयात मंजुरी असून उपयोग नाही, तोपर्यंत मंत्रालयाला पैसे देता येत नाही. पैसे द्यायची तरतूद झालेली आहे, देता येत नाही. म्हणजे मग सगळं चक्रव्यूहामध्ये अडकून अभिमन्यूला मारूनच टाकायचा
असं जर ठरलं असेल तर तो अभिमन्यू मारला गेला, त्याच्यापासून आम्ही शिकलोय, त्यामुळे हे अभिमन्यू काही मारणार नाही, हे उभे राहणार. तर त्या पद्धतीने मला असं की तारीख आपण एक निवडावी आणि ती आता निवडल्याशिवाय तिथे सभा संपू नये आणि आपण बेमुदत पद्धतीनं यावेळेला इरिगेशन डिपार्टमेंटच्या तिथं मोर्चा नेऊन त्यांच्या आवारात बसावं. तुमचं काय मत आहे? कलेक्टर काय दिलं जायचं? मध्ये कलेक्टर आले ते इरिगेशन आले, मध्ये कोण आले? कलेक्टर मध्ये आले का इरिगेशन मध्ये आले? इरिगेशन काय ऐकू ना मला? इरिगेशन म्हणजे इरिगेशन खात्याच्या तिथं आपल्याला जाऊन बसायला पाहिजे. आज जागा विभाग भरपूर आहे, आज मोकळी जागा भरपूर आहे, त्यांना काय कधी सारखं वाढलं नाही. इथे बिल्डिंग तिथे बिल्डिंग, आज मैदान आहे, झाडाही झाडी सावली आहे, बसायला बी बरं आहे, जेवायला पंथी पाडायला पण बरं आहे. त्यामुळे आपण तिथं हे करावं. आणि आजपासून मला वाटतं काहीतरी किती दिवस तुम्हाला तयारी लागते? तयारीला किती दिवस लागते? का तयारी झाली आता? याद्या काढाव्या लागतील. तो तारीख बघा. आपण अमरावतीवरून पूर्ण परत आले, तोपर्यंत इरिगेशन डिपार्टमेंटच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन. अमरावतीवरून परत निघायचं बघा. त्यानंतर सोमवार